This is our third lecture on the topic, the chapter number 15, structure of atoms and nuclei. Up to this time, we are discussing about J.J. Thomson's atomic model as well as Rutherford's atomic model. Now look, according to J.J. Thomson, the atom consists of uniformly positively charged sphere in which there are electrons embedded. बरोबर आहे. मग आता J.J. थॉम्सनचं मॉडेल डिस्कार्ड का बरं झालं? बिकॉज ऑफ द मार्सडन एक्सपेरिमेंट. J.J. and Marsden experiment. What was the result of that experiment? The results were the alpha particle gets scattered by the gold foil or by the gold atoms. आणि हे जे स्कॅटरिंग होत आहे, हे स्कॅटरिंग होण्यासाठी त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट लागेल किंवा मास कॉन्सन्ट्रेट लागेल. आणि ह्या दोन्ही पॉईंट्स या J.J. थॉम्सनच्या मॉडेलमध्ये सांगितले नव्हते. सो बिकॉज ऑफ दॅट J.J. and Marsden experiment, this Thomson's model called as plum pudding model get discarded. ते डिस्कार्ड झालं. मग ते डिस्कार्ड झाल्यानंतर रुदरफोर्डनी त्याचं मॉडेल प्रपोज केलं. अँड अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड मॉडेल कसं होतं ते काय म्हटलं त्यांनी? ॲट द सेंटर देर इज मॅसिव्ह पार्ट, मीन्स मॅक्झिमम मास इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट द सेंटर and positive charge is also concentrated at the center, and around that center the electron revolves in circular orbit like the planets. जसे प्लॅनेट सूर्याभोवती फिरतात सेम त्याच प्रकारे हे इलेक्ट्रॉन्स या न्यूक्लियसच्या भोवती फिरतील. बरोबर आहे. हे मॉडेल कोणी प्रपोज केलं होतं? रुदरफोर्डनी. आणि याला प्लॅनेटरी मॉडेल असं म्हटलं गेलं होतं, प्लॅनेटरी मॉडेल ऑफ ॲटम. मग आता हे मॉडेल 1911 मध्ये त्यांनी प्रपोज केलं होतं. याचे ड्रॉबॅक्स काय होते? तर याचे ड्रॉबॅक्स होते की हा जो फिरणारा इलेक्ट्रॉन आहे म्हणजेच फिरणारा चार्ज आहे, व्हेन दिस रिव्हॉल्विंग चार्ज रिव्हॉल्व्स इन द सर्क्युलर ऑर्बिट, दिस मोशन इज ॲक्सलरेटेड मोशन. And as this motion is accelerated motion, this electron radiates energy continuously, and because of which it follows a spiral path and fall down in the nucleus. तो इलेक्ट्रॉन हळूहळू त्याची एनर्जी लॉस करेल इन द फॉर्म ऑफ रेडिएशन आणि कालांतराने तो न्यूक्लियसमध्ये पडेल आणि तो न्यूक्लियस अनस्टेबल होईल. म्हणजे आपल्याला अनस्टेबल ॲटम्स मिळतील जर तो इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतोय असं कन्सिडर केलं तर. ठीक आहे. हा एक ड्रॉबॅक होता. दुसरा ड्रॉबॅक काय होता आठवतो? तर दुसरा ड्रॉबॅक होता की ज्यावेळेस हा इलेक्ट्रॉन आतमध्ये जात असेल या एनर्जी लॉस करत असताना, इथे बाहेर पडणारे जे फोटॉन्स असतील म्हणजे इथे जी बाहेर पडणारी एनर्जी आहे ती जर आपण ऑब्झर्व केली तर रुदरफोर्डनुसार बाहेर पडणाऱ्या एनर्जीमध्ये सगळ्याच्या सगळ्या वेवलेंथ प्रेझेंट पाहिजे होत्या. बरोबर आहे. कारण की हा हळूहळू आतातल्या ऑर्बिटमध्ये जाईल त्यामुळे बाहेर पडणारी फ्रिक्वेन्सी वाढत जाईल म्हणजे वेवलेंथ त्या ठिकाणी आपल्याला सगळ्याच्या सगळ्या मिळतील. पण प्रॅक्टिकली जेव्हा आपण ऑब्झर्व केलं हे बाहेर पडणाऱ्या वेवलेंथ जेव्हा आपण ऑब्झर्व केल्या प्रॅक्टिकली तर त्यावेळेस आपल्याला फक्त ठराविक वेवलेंथ दिसल्या. म्हणजे आपल्याला कंटिन्युअस स्पेक्ट्रा दिसला नाही, आपल्याला लाईन स्पेक्ट्रा दिसला. म्हणून मग या दोन ड्रॉबॅकमुळे हे रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल पण डिस्कार्ड केलं गेलं. ठीक आहे. थॉम्सनचं डिस्कार्ड झालं, रुदरफोर्डचं डिस्कार्ड झालं. मग आता 1911 मध्ये हे जे मॉडेल डिस्कार्ड झालं याच्यामध्ये ड्रॉबॅक्स कोणते होते की हा फिरणारा चार्ज पार्टिकल त्याच्या ॲक्सलरेटेड मोशनमुळे हळूहळू आतमध्ये जाईल, आतातल्या ऑर्बिटमध्ये जाईल स्पायरल पाथ फॉलो करत करत आणि कालांतराने न्यूक्लियसमध्ये पडेल. हा मेन ड्रॉबॅक होता. दुसरा ड्रॉबॅक काय होता की ज्यावेळेस हा इलेक्ट्रॉन आतल्या ऑर्बिटमध्ये जाईल तर हळूहळू एक तो स्पायरल पाथ फॉलो करत करत आतल्या ऑर्बिटमध्ये जाईल. डायरेक्ट आतल्या ऑर्बिटमध्ये नाही जाणार किंवा डायरेक्ट न्यूक्लियसमध्ये नाही जाणार, तर स्पायरल पाथ फॉलो करत जाईल असं त्यांनी म्हटलं होतं. दोन्ही पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा.
ठीक आहे. मग आता जे रुदरफोर्डने ॲटॉमिक मॉडेल प्रपोज केलं होतं तेच मॉडेल उचललं कोणी? बोहरने. अकॉर्डिंग टू बोहर, द ॲटम कन्सिस्ट ऑफ द सेंट्रल पार्ट कॉल्ड ॲज न्यूक्लियस. ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियसच असेल किंवा त्या पार्टला ते न्यूक्लियसच म्हटलं. द न्यूक्लियस कन्सिस्ट ऑफ पॉझिटिव्ह चार्ज अँड मॅक्झिमम मास. जे पॉईंट रुदरफोर्डनी सांगितले होते तेच बोहरनी सांगितले आहेत की सेंटरला सगळं मास कॉन्सन्ट्रेट झालं असेल आणि सेंटरलाच पॉझिटिव्ह चार्ज असेल. ओके, पहिला पॉईंट. रुदरफोर्डनी म्हटलं होतं की या सेंट्रल न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरतील सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. यांनी पण तेच म्हटलं. बोहर कन्सिडर दॅट द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस इन सर्क्युलर ऑर्बिट. इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्येच फिरतील. हे बोहरनी पण तेच पॉईंट उचलला आणि ठेवला. पण बघा आता, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये जर इलेक्ट्रॉन फिरला तर हळूहळू तो एनर्जी लॉस करेल आणि तो न्यूक्लियस अनस्टेबल होईल किंवा तो ॲटम अनस्टेबल होईल. हा पॉईंट बोहरला माहिती होता. मग त्यावर काय पर्याय असेल? मग त्यांनी विचार केला. त्यांनी सांगितलं की these electron revolves in only those orbits or in only particular orbits. त्यांनी असं सांगितलं की हे इलेक्ट्रॉन अशाच ऑर्बिटमध्ये फिरतील in which they radiates no energy. ते फक्त अशाच ऑर्बिटमध्ये फिरतील की ज्या ऑर्बिटमध्ये फिरत असताना हा इलेक्ट्रॉन कोणतीच एनर्जी लॉस करणार नाही. मग आता कोणतीच एनर्जी लॉस करणार नाही हे जेव्हा त्याने सांगितलं तर त्याला काहीतरी सपोर्ट करावा लागला त्याला. त्याबद्दल आपण बोलणारच आहे. ठीक आहे. मग बोहरच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये आपल्याला दिसतंय की सेंटरला न्यूक्लियसमध्ये सगळा पॉझिटिव्ह चार्ज, मॅक्झिमम मास आणि या सेंट्रल न्यूक्लियसच्या भोवती वेगवेगळ्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरत आहेत. ठीक आहे. एवढा पॉईंट क्लिअर झाला? काही अडचण? मग आता लक्ष ठेवा, जे ड्रॉबॅक्स रुदरफोर्डच्या थेअरीला त्या ठिकाणी मिळाले ते सेम ड्रॉबॅक इथे होते. पण ते ड्रॉबॅक कशा प्रकारे बोहरनी टाळले किंवा त्याच्यावर कसं ओव्हरकम केलं हे तुम्हाला त्या बोहरच्या स्टडीवरनं तुमच्या लक्षात येईल. त्यांनी बघा आता काय म्हटलं तर त्यांनी आता हे जे ॲटॉमिक मॉडेल प्रपोज केलं यासाठी 3 पॉस्च्युलेट्स सांगितले. 3 पॉस्च्युलेट्स सांगितले. म्हणजे 3 पॉस्च्युलेटला आपल्याला मराठीमध्ये गृहीतक, बहुतेक गृहीतक असा शब्द आहे वाटते. ही अज्युम 3 पॉस्च्युलेट्स फॉर हिज मॉडेल. आता ते पॉस्च्युलेट्स काय होते बघा. जेव्हा हा इलेक्ट्रॉन या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरेल त्यावेळेस सर्क्युलर मोशन जेव्हा एखादा पार्टिकल करतो तर त्यावेळेस नेसेसरी फोर्स असतो सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स नसेल तर सर्क्युलर मोशन होतच नाही. हा पॉईंट आपल्याला माहिती आहे. मग हा इलेक्ट्रॉन जर सर्क्युलर मोशन करतोय तर या सर्क्युलर मोशनसाठी आवश्यक असणारा सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करेल? त्या मोशनसाठी आवश्यक असणारा सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करेल? बघा आता एक एक्झाम्पल मी देतो तुम्हाला. आपण एक स्टोन घेतला, म्हणजे दगड घेतला, त्याला दोरा बांधला, दोरी बांधली जे काय असेल ते, आणि त्याला फिरवतोय. फिरवत असताना तुम्ही तुमच्या हाताने फोर्स अप्लाय करता. इथे असेल तर या दिशेने फोर्स अप्लाय होतो, बरोबर आहे. इकडे दगड असेल तर आपण या दिशेने फोर्स अप्लाय करतो, इकडे असेल तर या दिशेने, म्हणजे टुवर्ड्स द सेंटर या दिशेने फोर्स आपण अप्लाय करतोय त्या मोशनला. हा झाला सेंट्रिपिटल फोर्स आपण अप्लाय करतोय त्या मोशनमध्ये. मग तशाच प्रकारे जेव्हा हा इलेक्ट्रॉन या न्यूक्लियसच्या भोवती फिरेल तर त्याला आवश्यक असणारा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो सेंट्रिपिटल फोर्स कोणता असेल? तर तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असेल असं या बोहरनी सांगितलं. द नेसेसरी फोर्स फॉर सर्क्युलर मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस इज प्रोव्हाइडेड बाय द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन. ओके, दिस वॉज फर्स्ट पॉईंट. आता लक्ष ठेवा दुसरा पॉईंट. आता त्यांनी काय म्हटलं होतं? ठीक आहे, इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत होता
तर आवश्यक असणारा सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करेल त्याच्याबद्दल त्यांनी माहिती सांगितली. आता त्यांनी असं म्हटलं होतं की अशाच ठराविक ऑर्बिटमध्ये तो फिरेल की ज्या ऑर्बिटमध्ये तो इलेक्ट्रॉन एनर्जी रेडिएट करणार नाही. आता असं ऑर्बिटसाठी त्याला काहीतरी कंडिशन टाकावी लागली होती, काहीतरी अझम्पशन त्या ठिकाणी करायचं होतं. मग त्यांनी काय सांगितलं बघा, ही कन्सिडर दॅट ऑर ही पोस्टुलेट्स दॅट इलेक्ट्रॉन कॅन रिव्हॉल्व इन दोज ऑर्बिट्स ओनली. इलेक्ट्रॉन फक्त अशाच ऑर्बिटमध्ये फिरू शकतात की ज्या ऑर्बिटमध्ये त्या इलेक्ट्रॉनची अँग्युलर मोमेंटम ही असते इंटिग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन ट्वाइस पाय. म्हणजे त्या इलेक्ट्रॉनची, या फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची अँग्युलर मोमेंटम जर इंटिजर टाइम्स, म्हणजे n हा इंटिजर नंबर आहे, इंटिग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन ट्वाइस पाय असेल, h इज प्लँक्स कॉन्स्टंट. ठीक आहे, एवढी जर अँग्युलर मोमेंटम त्या इलेक्ट्रॉनची असेल, ज्या ऑर्बिटमध्ये असेल त्याच ऑर्बिटमध्ये तो फिरेल. म्हणजेच आपल्याला कंडिशन लिहिता येते, अँग्युलर मोमेंटम फॉर्म्युला आहे mvr. m म्हणजे इलेक्ट्रॉनचा मास, v म्हणजे इलेक्ट्रॉनची फिरण्याची वेलॉसिटी त्या ऑर्बिटमध्ये, आणि r म्हणजे त्या ऑर्बिटची रेडियस. सो mvr इज इक्वल टू h अपॉन ट्वाइस पाय. बघा, म्हणजे इलेक्ट्रॉन फक्त अशाच ऑर्बिटमध्ये फिरेल की ज्या ऑर्बिटमध्ये त्या इलेक्ट्रॉनची अँग्युलर मोमेंटम ही कंडिशन सॅटिस्फाय करेल. मग आता ही कंडिशन जर सॅटिस्फाय केली तर त्यांनी त्या ठिकाणी प्रेडिक्ट केलं होतं की अशा ऑर्बिटमध्ये तो इलेक्ट्रॉन एनर्जी रेडिएट करणार नाही. इलेक्ट्रॉन जर एनर्जी रेडिएट करणार नाही तर काय, तर हा इलेक्ट्रॉन आतल्या ऑर्बिटमध्ये येणारच नाही, तो त्याच ऑर्बिटमध्ये फिरत राहील. आणि तो जर त्याच ऑर्बिटमध्ये फिरत राहिला तर बाहेर पडणारे जे एनर्जी होती ती एनर्जी बाहेर पडेल का, एनर्जी बाहेर पडणार नाही. म्हणजे तुम्हाला जो कंटिन्युअस स्पेक्ट्रा दिसला होता किंवा त्यांनी त्या ड्रॉबॅकमध्ये होतं या पहिल्या थिरीच्या, तर तशा प्रकारचा कंटिन्युअस स्पेक्ट्रा येणारच नाही. बघा कशा प्रकारे आपल्या ॲटॉमिक मॉडेलला त्यांनी सिक्युअर करण्याचा प्रयत्न केला आहे. काय सांगितलं, इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्येच फिरेल आणि त्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरण्यासाठी आवश्यक असणारा सेंट्रिपिटल फोर्स इट इज प्रोव्हाइडेड बाय द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन. ठीक आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरेल. हा पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट, ही अज्युम दॅट ऑर ही पोस्टुलेट्स दॅट द इलेक्ट्रॉन कॅन रिव्हॉल्व इन ओनली दोज ऑर्बिट्स ओनली. The electron can revolve in only those orbits only for which the angular momentum of electron in that orbit is integral multiple of h upon twice pi. त्या ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉनची अँग्युलर मोमेंटम किती असली पाहिजे, तर इंटिग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन ट्वाइस पाय एवढी जर असेल तर त्याच ऑर्बिटमध्ये तो इलेक्ट्रॉन फिरेल आणि त्या ऑर्बिटमध्ये फिरत असताना तो इलेक्ट्रॉन कोणतीच एनर्जी इमिट करणार नाही किंवा लॉस करणार नाही. चला, हे झालं दुसरं अझम्पशन. पण आपल्याला माहिती आहे की जेव्हा तुम्ही तो ॲटम ऑब्झर्व करता, म्हणजे ॲटममधनं येणारी एनर्जी जेव्हा आपण ऑब्झर्व करतो तर आपल्याला काही वेवलेंथ दिसतात, लाईन स्पेक्ट्रा दिसतो, बरोबर आहे, ठराविक वेवलेंथ दिसतात. मग त्या वेवलेंथ कुठून आल्या याचं उत्तर त्याला द्यायचं होतं. बघा व्यवस्थित लक्ष ठेवा, बोहरनी ते बँड स्पेक्ट्रा दिसत नाही हे सांगितलं. दुसऱ्या पॉस्ट्युलेटमध्ये त्यांनी क्लिअर केलं की इलेक्ट्रॉन त्याच ऑर्बिटमध्ये फिरत असल्यामुळे बाहेर एनर्जी पडणारच नाही, आणि बाहेर एनर्जी पडणार नाही तर बाहेर तुम्हाला वेवलेंथ दिसणारच नाही. पण वेवलेंथ दिसतात, ठराविक वेवलेंथ दिसतात, सगळ्या दिसत नाही, ठराविक दिसतात. मग त्या ठराविक वेवलेंथ आल्या कुठून, हा प्रश्न होता त्याला एक्सप्लेन करण्यासाठी. म्हणून मग त्यांनी त्या ठिकाणी विचार केला आणि त्यांनी सांगितलं की व्हेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम हायर ऑर्बिट टू लोअर ऑर्बिट, म्हणजे बाहेरच्या ऑर्बिटमधनं जेव्हा तो इलेक्ट्रॉन आतल्या ऑर्बिटमध्ये जम्प करेल, डायरेक्ट जम्प करेल, तो असा स्पायरल पाथ फॉलो करत करत आतल्या ऑर्बिटमध्ये येणार नाही, तो डायरेक्ट जम्प करेल. अँड व्हेन इट जम्प्स फ्रॉम हायर एनर्जी ऑर्बिट टू लोअर एनर्जी ऑर्बिट, देन ॲट दॅट टाइम इट इमिट्स एनर्जी. त्यावेळेस तो एनर्जी इमिट करेल. का बरं एनर्जी इमिट करेल, त्या इथून इथे तर त्याने जम्प केलं, त्याने एनर्जी का बरं लॉस करावी, आठवतं का काही? मी तुम्हाला सांगितलं होतं, पहिल्या ऑर्बिटची एनर्जी असते -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट, दुसऱ्या ऑर्बिटची -13.6 अपॉन 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट, म्हणजे दुसऱ्या ऑर्बिटची एनर्जी जास्त असते. मायनस लागलेलं आहे, कन्फ्यूज नका हो. या ऑर्बिटच्या एनर्जी -13.6 आहे, याची -13.6 अपॉन 4 आहे.
मायनस असल्यामुळे ती जास्त आहे. त्यामुळे याच्यापेक्षा जास्त एनर्जी तिसऱ्या ऑर्बिटच्या इलेक्ट्रॉनची असेल, त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी चौथ्या ऑर्बिटच्या इलेक्ट्रॉनची एनर्जी असेल. म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन बाहेरच्या ऑर्बिटमधनं आतल्या ऑर्बिटमध्ये जम्प करेल, म्हणजे हायर एनर्जी ऑर्बिटमधनं तो लोअर एनर्जी ऑर्बिटमध्ये जम्प करेल, तर त्यावेळेस हा जो एनर्जी डिफरन्स आहे या दोन ऑर्बिटचा, तो एनर्जी डिफरन्स त्याला बाहेर फेकावा लागेल. ती एनर्जी इलेक्ट्रॉन स्वतःजवळ ठेवू शकत नाही, ती एनर्जी तो इलेक्ट्रॉन बाहेर फेकेल इन द फॉर्म ऑफ फोटॉन. आणि म्हणून मग एच न्यू असं त्या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल. म्हणजेच यांनी तिसरं पॉस्ट्युलेट मांडलं, व्हेन द इलेक्ट्रॉन्स जम्प्स फ्रॉम हायर एनर्जी ऑर्बिट टू लोअर एनर्जी ऑर्बिट. म्हणजे हायर एनर्जी ऑर्बिट म्हणजे समजा एमथ ऑर्बिट आहे, एमथ ऑर्बिटमधनं तो एनथ ऑर्बिटमध्ये आला, तर एनर्जी ऑफ एमथ ऑर्बिट इज सी एम, एनर्जी ऑफ एनथ ऑर्बिट इज सी एन. तर एम मायनस एन काय झालं, तर त्या दोन ऑर्बिटच्या एनर्जीचा डिफरन्स, अँड इट इज इक्वल टू द एनर्जी ऑफ इमिटेड फोटॉन. आणि त्याच वेळेस फक्त फोटॉन बाहेर पडेल, म्हणजे त्याच वेळेस फक्त एक वेवलेंथ बाहेर पडेल. म्हणजे बाहेर पडणाऱ्या वेवलेंथच्या संख्येला त्यांनी रिस्ट्रिक्ट करून टाकलं. बरोबर आहे. पहिले काय होत होतं, इलेक्ट्रॉन जर असा फिरत फिरत आला या ऑर्बिटमध्ये, तर नंबर ऑफ वेवलेंथ बाहेर पडतील, आपल्याला बँड स्पेक्ट्रा दिसेल. पण जर तो डायरेक्ट जम्प झाला या ऑर्बिटमध्ये, तर फक्त काय दिसून आलं, एकच फोटॉन बाहेर पडणार, म्हणजे एकच वेवलेंथ बाहेर पडणार. म्हणजे तुम्हाला दिसणारा स्पेक्ट्रा काय असेल, फक्त एकच लाईन दिसेल, म्हणजे लाईन स्पेक्ट्रा दिसेल. झाला पॉईंट क्लिअर. म्हणजे जे ड्रॉबॅक रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये होते ते बरोबर यांनी आपल्या पॉस्ट्युलेटनुसार कव्हर करून टाकले. ते ड्रॉबॅक झाकण्याचं काम केलं. कसे झाकलेत पहा. पहिला ड्रॉबॅक काय होता या रुदरफोर्डच्या थिअरीचा, की हा इलेक्ट्रॉन एनर्जी कंटिन्युअसली लॉस करेल, आणि कंटिन्युअसली एनर्जी लॉस केल्यामुळे एनर्जी बाहेर पडेल, आणि बाहेर पडणाऱ्या सगळ्या वेवलेंथ आपल्याला दिसतील, म्हणजे बँड स्पेक्ट्रा आपल्याला दिसेल. इथे तसं होतं का? नाही. इथे यांनी काय म्हटलं, इलेक्ट्रॉन जेव्हा बाहेरच्या ऑर्बिटमधनं आतल्या ऑर्बिटमध्ये जम्प करेल तेव्हाच एनर्जी लॉस करेल, अदरवाइज एनर्जी लॉस करणार नाही. व्हेन इट जम्प्स फ्रॉम हायर एनर्जी ऑर्बिट टू लोअर एनर्जी ऑर्बिट, then only it will emit the energy in the form of photon. आणि ती एनर्जी किती असेल, द एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू द डिफरन्स इन द एनर्जी ऑफ द टू ऑर्बिट. समजा या ऑर्बिटची एनर्जी एम आहे, या ऑर्बिटची एनर्जी एन आहे, तर एम मायनस एन एवढी एनर्जी या फोटॉनची असेल. ठीक आहे. म्हणजे तीन पॉस्ट्युलेट त्यांनी मांडले. पहिलं पॉस्ट्युलेट, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स around the nucleus in a circular orbit. The necessary centripetal force for the circular motion of electron is provided by the electrostatic force of attraction between nucleus and the electron. ठीक आहे. हे झालं पहिलं पॉस्ट्युलेट. दुसरं पॉस्ट्युलेट काय होतं त्याचं, the electron revolves in only those orbits only for which the angular momentum of electron is integral multiple of h upon twice pi. This is second postulate. Now the third postulate, when electron jumps from higher energy orbit to lower energy orbit, then only it will emit the energy, and that emitted energy is in the form of photon. So when electron jumps from higher energy orbit having energy say em to lower energy orbit say energy having energy en, then it will be equal to h nu, energy of photon. आता असं या बोहरनी स्वतःचं ॲटॉमिक मॉडेल प्रपोज केलं. काय ॲटॉमिक मॉडेलमध्ये काय सांगितलं त्यांनी, सेंटरला न्यूक्लियस, न्यूक्लियसमध्ये सगळा पॉझिटिव्ह चार्ज, सगळं मास, न्यूक्लियसच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरतील, आणि या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असताना त्यांनी पॉस्ट्युलेट्स मांडले. कोणते तीन पॉस्ट्युलेट मांडले. पहिलं पॉस्ट्युलेट, की सर्क्युलर मोशनसाठी आवश्यक असणारा सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करेल, द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन. सेकंड पॉस्ट्युलेट म्हटलं की तो इलेक्ट्रॉन फक्त ठराविक ऑर्बिटमध्येच फिरेल, की ज्या ऑर्बिटमध्ये अँग्युलर मोमेंटम किती आहे, इंटिग्रल मल्टिपल ऑफ एच अपॉन ट्वाइस पाय, म्हणजे एम व्ही आर इज इक्वल टू एन एच अपॉन ट्वाइस पाय. आणि तिसरा पॉस्ट्युलेट त्यांनी मांडलं की जेव्हा इलेक्ट्रॉन बाहेरच्या ऑर्बिटमधनं आतल्या ऑर्बिटमध्ये जम्प करेल तेव्हाच फक्त एनर्जी बाहेर पडेल इन द फॉर्म ऑफ फोटॉन. आणि किती एनर्जी असेल त्या फोटॉनची, तर त्या दोन एनर्जीच्या, त्या दोन लेवलच्या ऑर्बिट्स आहेत त्यांच्या एनर्जीच्या डिफरन्स एवढी.
ओके, झाले सगळे पॉईंट क्लिअर. असं हे बोहर्स ॲटॉमिक मॉडेल आहे. 3 पॉस्च्युलेट त्याचे विचारतात परीक्षेमध्ये. राईट डाऊन द बोहर्स पॉस्च्युलेट्स. पहिलं पॉस्च्युलेट, दुसरं पॉस्च्युलेट, तिसरं पॉस्च्युलेट. त्याची मॅथमॅटिकल एक्सप्रेशन पण विचारतात किंवा मॅथमॅटिकल फॉर्मॅट पण त्याचा विचारतात. आणि मग आता हे जे पॉस्च्युलेट आपल्याजवळ आहेत, या पॉस्च्युलेटच्या साह्याने आपल्याला मग आता हा जो इलेक्ट्रॉन फिरतोय पहिल्या ऑर्बिटमध्ये, तर त्या ऑर्बिटची रेडियस किती असेल, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये फिरतोय तर त्या दुसऱ्या ऑर्बिटची रेडियस किती असेल, त्या इलेक्ट्रॉनची वेलॉसिटी किती असेल, इलेक्ट्रॉनची एनर्जी किती असेल, हे सगळे डेरिव्हेशन करायचे आहेत. ओके, इथपर्यंत काही अडचण. बोहरचा ॲटॉमिक मॉडेल लक्षात आलं कशा काय, तर की सेंटरला न्यूक्लियस आणि त्याच्याभोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरतील. आणि 3 पॉस्च्युलेट बोहरचे लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. बघा आता व्यवस्थित लक्ष ठेवा. जे मॉडेल रुदरफोर्डनी प्रपोज केलं होतं ते डिस्कार्ड केलं गेलं, कारण की ड्रॉबॅक्स त्याच्यामध्ये होते, मेन ड्रॉबॅक्स होते. आणि म्हणून मग बोहरनी स्वतःचं ॲटॉमिक मॉडेल प्रपोज केलं इन 1913, 1913मध्ये. रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल 1911मधलं होतं, म्हणजे 2च वर्षामध्ये नवीन ॲटॉमिक मॉडेल आलं. लक्षात घ्या, कारण की त्या मॉडेलला ड्रॉबॅक्स जास्त होते किंवा मोठे ड्रॉबॅक्स असल्यामुळे. बोहरनी जे ॲटॉमिक मॉडेल प्रपोज केलं त्याच्याबद्दल आपण बघितलं की सेंटरला न्यूक्लियस असेल, न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि मास मॅक्झिमम असेल आणि त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन फिरत असतील. आता हे जे इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतील असं त्यांनी म्हटलं होतं, त्या संदर्भात त्यांनी काही पॉस्च्युलेट्स दिले होते. ठीक आहे, ते पॉस्च्युलेट्स काय आहेत तर ते आपण आता बघतोय. आता ते बघत असताना द ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल वेअर रिमूव्ह बाय बोहर. ही मेड सर्टन अझम्पशन्स कॉल्ड बोहर्स पॉस्च्युलेट. These postulates are like this. Now look, first postulate. पहिल्या postulate मध्ये काय म्हटलं होतं आपण, the electron revolves in a circular orbit round the nucleus. इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्येच फिरेल. The necessary centripetal force for circular motion is provided by the electrostatic force of attraction between the positively charged nucleus and the negatively charged electron. त्या सर्क्युलर मोशनसाठी आवश्यक असणारा सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करेल, तर न्यूक्लियसवर जो पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इलेक्ट्रॉनवर जो निगेटिव्ह चार्ज आहे त्यांच्यामधला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हे पहिलं पॉस्च्युलेट. मग या पहिल्या पॉस्च्युलेटला जर मला मॅथमॅटिकली मांडायचं असेल तर मी कसं मांडू शकतो बघा. सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स प्रोव्हाइड करून राहिला. मग सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, mv²/r. m म्हणजे त्या पार्टिकलचा मास, v म्हणजे त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी, r म्हणजे त्या सर्क्युलर पाथची रेडियस. मग इथे मास कोणाचं घेसाल, इलेक्ट्रॉनचं, सो m मास ऑफ इलेक्ट्रॉन. vn म्हणजे त्या ऑर्बिटमधली इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी. समजा nthव्या ऑर्बिटमध्ये फिरतोय म्हणून त्याला vn म्हटलं मी. सो mv²/r, r म्हणजे त्या nthव्या ऑर्बिटची रेडियस, इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन 2 चार्जेस, 2 चार्जेसमधला फोर्स. पण 2 चार्जेस कोणते, एक आहे न्यूक्लियस आणि दुसरा इलेक्ट्रॉन. मग आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, 1/4πε0 Q1 Q2/r². बरोबर आहे, कुलम्ब्स लॉ आठवतो तुम्हाला. 1/4πε0 Q1 Q2/r². कुलम्ब्स लॉ आठवला का, त्या कुलम्ब्स लॉनुसारच तयार केला. Q1 म्हणजे प्रोटॉनवरचा चार्ज. प्रोटॉनवर किती चार्ज असेल, आता प्रोटॉनवर त्या ॲटममध्ये किती प्रोटॉन्स आहेत तेवढा प्रोटॉनचा चार्ज असेल, म्हणजे झेड इंटू E² का. झेड म्हणजे काय, आठवा बरोबर. झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर तुम्हाला कन्सिडर करायचा आहे. इंटू E²/r². 1/4πε0 हा E इंटू ई म्हणजेच E² आहे हां. आणि त्याला झेडनी का बरं मल्टिप्लाय केलं, कारण की ॲटॉमिक नंबर झेड असल्यामुळे आपण झेडनी मल्टिप्लाय केलं. लक्षात घ्या, Q1 Q2 म्हणजे E इंटू ई. प्रोटॉनवर पण चार्ज E एवढाच आहे, इलेक्ट्रॉनवर पण चार्ज E एवढाच आहे, दोघांवरचे चार्ज सारखेच आहेत. आपण रेडियस ऑफ द nth ऑर्बिटचं स्क्वेअर. म्हणून मॅथमॅटिकली तुम्हाला त्या पहिल्या पॉस्च्युलेटला असं लिहिता येईल, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सो mevn²/rn इज इक्वल टू 1/4πε0 Zd²/rn². त्यानंतर सेकंड पॉस्च्युलेट काय होतं, की इलेक्ट्रॉन फक्त अशाच ऑर्बिटमध्ये फिरू शकत होते की ज्या ऑर्बिटमध्ये त्यांची अँग्युलर मोमेंटम ही इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π असते.
So the radius of orbit of an electron can take only certain fixed values such that the angular momentum of the electron in these orbits is integral multiple of h upon twice pi. ठीक आहे. मग आता याला या सेकंड पॉस्ट्युलेटला मॅथमॅटिकली आपल्याला लिहिता येतं या प्रकारे. सो अकॉर्डिंग टू सेकंड पॉस्ट्युलेट, अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ एच अपॉन ट्वाइस पाय. सो अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो? मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम, म्हणजे लिनियर मोमेंटमला डिस्टन्सनी मल्टिप्लाय करायचं. लिनियर मोमेंटम किती ते इलेक्ट्रॉनची mv, आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं? डिस्टन्सनी. डिस्टन्स कशापासनं? सेंटरपासनं. कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरून राहिला इलेक्ट्रॉन? nthव्या, म्हणजे ते अंतर किती असेल इलेक्ट्रॉनचं सेंटरपासनं? rn एवढं असेल. सो me vn ही झाली त्या इलेक्ट्रॉनची अँग्युलर मोमेंटम. कोणत्या इलेक्ट्रॉनची अँग्युलर मोमेंटम? nthव्या ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची अँग्युलर मोमेंटम. ती किती असेल? तर n टाइम्स h अपॉन ट्वाइस पाय. हा nthवा ऑर्बिट म्हणून इथे n आला. फोर्थ ऑर्बिट असेल तर 4 टाइम्स h अपॉन ट्वाइस पाय. पाचवा ऑर्बिट असेल तर 5 टाइम्स h अपॉन ट्वाइस पाय अँड सो ऑन. ठीक आहे. हे झालं सेकंड पॉस्ट्युलेट. सेकंड पॉस्ट्युलेटनुसार ठराविक ऑर्बिटमध्येच इलेक्ट्रॉन फिरेल की ज्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची अँग्युलर मोमेंटम इंटिग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन ट्वाइस पाय असते. त्यानंतर तिसरा पॉस्ट्युलेट, थर्ड पॉस्ट्युलेट आहे. आपण काय बघितलं होतं की जेव्हा इलेक्ट्रॉन बाहेरच्या ऑर्बिटमधनं आतल्या ऑर्बिटमध्ये जम्प करेल तेव्हाच फक्त एनर्जी लॉस करेल. सो ॲन इलेक्ट्रॉन कॅन मेक अ ट्रान्झिशन फ्रॉम वन ऑफ इट्स ऑर्बिट टू अनदर ऑर्बिट हॅव्हिंग लोअर एनर्जी. इन डुईंग सो इट इमिट्स अ फोटॉन ऑफ एनर्जी इक्वल टू डिफरन्स इन इट्स एनर्जीज इन द टू ऑर्बिट्स. आता हे शब्द सगळे पुस्तकानुसार आहेत हां, त्यामुळे जे स्टँडर्ड स्टेटमेंट्स होते ते आता नवीन पुस्तकानुसार बदललेत थोडे, त्यामुळे शब्द तुम्हाला वेगळे वाटतील. तुम्ही जे आतापर्यंत ऐकत आले त्याच्यामध्ये थोडासा चेंज तुम्हाला वाटू शकतो. बघा काय म्हटलं तिसऱ्या पॉस्ट्युलेटमध्ये, ॲन इलेक्ट्रॉन कॅन मेक अ ट्रान्झिशन फ्रॉम वन ऑफ इट्स ऑर्बिट टू अनदर ऑर्बिट हॅव्हिंग लोअर एनर्जी. हॅव्हिंग लोअर एनर्जी म्हणजे तो बाहेरच्या ऑर्बिटमधून आतल्या ऑर्बिटमध्येच येणार आहे. इन डुईंग सो इट इमिट्स अ फोटॉन ऑफ एनर्जी. आणि असं करत असताना तो काय करेल? इट इमिट्स अ फोटॉन ऑफ एनर्जी इक्वल टू डिफरन्स इन इट्स एनर्जीज इन द टू ऑर्बिट्स. तर फोटॉन त्या ठिकाणी बाहेर पाठवेल आणि त्या फोटॉनची एनर्जी किती असेल? तर त्या दोन ऑर्बिटच्या एनर्जीच्या डिफरन्स एवढी. ठीक आहे. मग हे जे तिसरं पॉस्ट्युलेट आहे, हे तिसरं पॉस्ट्युलेट आपल्याला मॅथमॅटिकली लिहिता येतं या प्रकारे. एनर्जी ऑफ इमिडिएट फोटॉन किती असेल? तर डिफरन्स इन एनर्जीज ऑफ द टू ऑर्बिट्स. एनर्जी ऑफ फोटॉन h न्यूनी दाखवतात ते आपल्याला माहिती आहे. एनर्जी ऑफ फोटॉन h न्यू, h हा प्लँक्स कॉन्स्टंट, न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट रेडिएशन, इज इक्वल टू em म्हणजे एनर्जी ऑफ ऑर्बिट और हायर ऑर्बिट, मायनस en एनर्जी ऑफ लोअर ऑर्बिट. आतल्या ऑर्बिटची एनर्जी म्हणजे en आणि बाहेरच्या ऑर्बिटची एनर्जी म्हणजे em मायनस en म्हणजेच काय? डिफरन्स इन द एनर्जीज ऑफ द टू ऑर्बिट्स. आणि हा डिफरन्स किती असतो? तर एनर्जी ऑफ फोटॉन एवढा असतो. म्हणजे फक्त एकच फोटॉन त्या ठिकाणी बाहेर पडेल जेव्हा इलेक्ट्रॉन बाहेरच्या ऑर्बिटमधनं आतल्या ऑर्बिटमध्ये जम्प करेल. आता लक्ष ठेवा, समजा इलेक्ट्रॉन 7th ऑर्बिटमधनं सेकंड ऑर्बिटमध्ये जम्प झाला. 7thमधनं सेकंड ऑर्बिटमध्ये एक ठराविक फोटॉन बाहेर पडेल, म्हणजे एक ठराविक वेव्हलेंथ तुम्हाला दिसेल. समजा तो इलेक्ट्रॉन 7th ऑर्बिटमधनं 5th ऑर्बिटमध्ये जम्प झाला आणि 5th ऑर्बिटमधनं सेकंड ऑर्बिटमध्ये जम्प झाला. काय होईल? 7thमधनं 5thमध्ये जेव्हा तो जम्प होईल तेव्हा एक फोटॉन तुम्हाला दिसेल, म्हणजे एक वेगळी वेव्हलेंथ तुम्हाला दिसेल. आणि 5thमधनं सेकंडमध्ये जेव्हा तो जम्प करेल तेव्हा वेगळा फोटॉन तुम्हाला दिसेल. हे दोन वेगवेगळ्या वेव्हलेंथ तुम्हाला दिसतील. बरोबर आहे. अशाच प्रकारे तुम्हाला सांगता येतं की जेव्हा इलेक्ट्रॉन बाहेरच्या ऑर्बिटमधनं आतल्या ऑर्बिटमध्ये जम्प करेल तेव्हा ठराविकच वेव्हलेंथ त्या ठिकाणी तयार होतील आणि त्याच ठराविक वेव्हलेंथ आपल्याला दिसतील, आणि म्हणजे आपल्याला लाईन स्पेक्ट्रा दिसेल. हे या बोहरला त्या ठिकाणी सांगता आलं. आणि मग सगळे ते ड्रॉबॅक त्या ठिकाणी ओव्हरकम झाल्यामुळे बोहर्सचं मॉडेल सध्या पण आपण वापरत आहे. ओके, हे सगळं होतं बोहर्स ॲटॉमिक मॉडेलबद्दल. आता हे जे 3 पॉस्ट्युलेट आपल्याजवळ आहेत, तिन्ही पॉस्ट्युलेटचे मॅथमॅटिकल फॉर्म लक्षात ठेवा. पहिल्या पॉस्ट्युलेटचा मॅथमॅटिकल फॉर्म mv²/r इज इक्वल टू 1/4πε0 Jd²/r². दुसऱ्या पॉस्ट्युलेटचा मॅथमॅटिकल फॉर्म mvr इज इक्वल टू nh/2π. आणि तिसऱ्या पॉस्ट्युलेटचा मॅथमॅटिकल फॉर्म h न्यू इज इक्वल टू em - en.
हे तिन्ही पॉस्ट्युलेट आपल्याला वापरायचे आहेत आणि समोरचे डेरिव्हेशन्स करायचे आहेत. आता डेरिव्हेशन्स असल्यामुळे साहजिकच आहे, डेरिव्हेशन तुम्हाला समजतं कशा प्रकारे सोडवायचं असतं. तर त्या सगळ्या स्टेप आपण आता उद्याच्या आपल्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे.